नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे स्टडी मास्टर या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 जुलै या रोजी झालेल्या काही चालू घडामोडीबद्दल माहिती बघणार आहोत. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आपला पहिला प्रश्न आहे, हुरुन ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2025 मध्ये भारताची रँक कितवी आहे? तर या प्रश्नाचे आन्सर आहे 3. हुरुन ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2025 मध्ये भारताची रँक ही 3री आहे. नंतर पुढचा प्रश्न, SBDT चे चेअरमॅन कोण आहेत? त्यांचा कार्यकाळ 1 वर्ष वाढवण्यात आला आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे रवी अग्रवाल. रवी अग्रवाल हे CBDT चे चेअरमॅन आहेत आणि त्यांचा कार्यकाळ हे 1 वर्ष वाढवण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, हुरुन ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2025 बेस्ट युनिकॉर्न सिटीमध्ये बंगळुरू कितव्या क्रमांकावर आहे? तर बंगळुरू हा 7व्या क्रमांकावर आहे. हुरुन ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2025 नुसार बेस्ट युनिकॉर्न सिटी बेंगळुरू हे 7व्या क्रमांकावर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, हुरुन ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2025 मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर अमेरिका हा देश प्रथम क्रमांकावर आहे हुरुन ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2025 नुसार. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतात किती युनिकॉर्न कंपन्या आहेत? तर भारतात एकूण 64 युनिकॉर्न कंपन्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, हुरुन रिसर्च इन्स्टिट्यूटचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? तर चीन या देशात हुरुन रिसर्च इन्स्टिट्यूटचे मुख्यालय आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनमध्ये वैज्ञानिक प्रयोग करणारे पहिले भारतीय कोण ठरले आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे शुभांशु शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनमध्ये वैज्ञानिक प्रयोग करणारे पहिले भारतीय ठरलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, पहिला भारत आशियान क्रूझ संवाद कोठे आयोजित करण्यात आला आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे चेन्नई. चेन्नई येथे पहिला भारत आशियान क्रूझ संवाद आयोजित करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतीय खेळाडू आयुष शेट्टी कोणत्या खेळाशी संबंधित आहे आणि त्याने US ओपन 2025 चे विजेतेपद पटकावले आहे? तर मित्रांनो, हे भारतीय खेळाडू आयुष शेट्टी हे बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहेत आणि त्याने US ओपन 2025 मध्ये विजेतेपद पटकावलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, सी शिप ऑब्झर्व्हर मिशन कोणाद्वारे सुरू करण्यात आलेले आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे क्वाड नुसार सी शिप ऑब्झर्व्हर मिशन सुरू करण्यात आलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारताने वर्ल्ड मिलिटरी शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये कोणते पदक जिंकले आहे? तर मित्रांनो, भारताने कांस्य पदक जिंकलेले आहे वर्ल्ड मिलिटरी शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न, वर्ल्ड मिलिटरी शूटिंग चॅम्पियनशिप 2025 कोठे आयोजित करण्यात आली होती? तर मित्रांनो, ही जी चॅम्पियनशिप आहे ही नॉर्वे या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. वर्ल्ड मिलिटरी शूटिंग चॅम्पियनशिप 2025 नॉर्वे येथे आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न, कोणाच्या हस्ते रेल 1 ॲप लॉन्च करण्यात आली आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते रेल 1 ॲप लॉन्च करण्यात आलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, अश्विनी वैष्णव यांनी रेल 1 ॲप लॉन्च केले असून ते कशाशी संबंधित आहे? तर ते आहे रेल्वेशी संबंधित. त्यानंतर पुढचा प्रश्न, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या ठिकाणी आयुष विद्यापीठाचे उद्घाटन केले आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे गोरखपूर या ठिकाणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आयुष विद्यापीठाचे उद्घाटन केलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतीय नौसेनेत प्रोजेक्ट 17A अंतर्गत कोणत्या दुसऱ्या नौकेचा समावेश झालेला आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे INS उदयगिरी भारतीय नौसेनेत प्रोजेक्ट 17A अंतर्गत दुसऱ्या नौकेचा समावेश झालेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, कोणत्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घाना देशाचा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे? तर भारत या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घाना या देशाचा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. नंतर पुढचा प्रश्न,
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या देशात देण्यात आलेले आहे? तर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद हे पाकिस्तान या देशात देण्यात आलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? तर मित्रांनो, आताच आपण बघितले की घाना या देशाचा सर्वोच्च पुरस्कार प्रदान हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या महिन्यासाठी पाकिस्तानकडे देण्यात आलेले आहे? तर जुलै महिन्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद हे पाकिस्तान या देशाकडे देण्यात आलेले आहे. नंतर पुढचा प्रश्न, संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपदासाठी पाकिस्तानला 193 देशांपैकी किती देशांनी पाठिंबा दिला आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे 182. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी पाकिस्तानला एकूण 182 देशांनी पाठिंबा दिलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, घाना देशाला भेट देणारे नरेंद्र मोदी भारताचे कितवे पंतप्रधान ठरले आहे? तर हे भारताचे 3रे पंतप्रधान ठरलेले आहे. नंतर पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याचा तेंगमबीर सिंह जगातील सर्वात लहान गिर्यारोहक ठरला आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे पंजाब राज्याच्या तेगबीर सिंह या राज्यातील सर्वात लहान गिर्यारोहक ठरला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, पंजाब राज्यातील तेगबीर सिंह राज्यात जगातील सर्वात लहान गिर्यारोहक ठरला असून त्याने कोणत्या देशातील माउंट एल्ब्रस 18,510 पेक्षा जास्त फूट उंचीचे शिखर सर केले आहे? तर रशिया. या प्रश्नाचे आन्सर आहे रशिया. मित्रांनो, पंजाब राज्यातील तेगबीर सिंह जगातील सर्वात लहान गिर्यारोहक ठरला असून त्याने रशिया देशातील माउंट एल्ब्रस 18,510 पेक्षा जास्त फूट उंचीचे शिखर सर केलेले आहे. त्यानंतर आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न, केंद्रीय मंत्रिमंडळाने खेलो भारत धोरण 2025 मंजुरी दिली असून ते कोणत्या वर्षाच्या क्रीडा धोरणाचे स्थान घेणार आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे 2001. केंद्रीय मंत्रिमंडळाने खेलो भारत धोरण 2025 मंजुरी दिली असून ते 2001 वर्षाच्या क्रीडा धोरणाचे स्थान घेणार आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.